नमस्कार. आज आहे 5 ऑक्टोबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज 30 लाख महिलांना दिवाळी बोनस जो आहे तो मिळणार आहे. त्या महिला निवडक असणार आहेत, काहीच महिलांना मिळणार आहे. त्या महिला कोणत्या असणार आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच तुम्हाला दिवाळी बोनस भेटेल की नाही किंवा कधी भेटेल याच्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. काल रात्रीच भरपूर महिलांचे आपल्याकडे मेसेज आले, सर आम्हाला दिवाळी बोनस जो आहे तो प्राप्त झालेला आहे. येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. कोणाला 7,500 रुपये, कोणाला 4,500 रुपये, कोणाला 3,500 रुपये, कोणाला 3,000 रुपये. अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ असणार आहे. हे तुम्ही प्रूफ देखील पाहू शकता, स्क्रीनवर आहेत आपल्या. भरपूर महिलांना काल रात्री आपण व्हिडिओ टाकला होता की महिलांना आज बोनस भेटण्यापासून सुरुवात होणार आहे आणि तो बोनस भेटण्याच्या अगोदर आपण व्हिडिओ टाकलेला होता आणि त्यांनी आपण जी अपडेट सांगितली त्याचप्रमाणे काल रात्रीपासून भरपूर महिलांच्या खात्यावर दिवाळीचा बोनस जो आहे तो क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली होती आणि त्याचप्रमाणे आज जवळपास 30 ते 35 लाख महिलांना दिवाळीचा बोनस जो आहे तो भेटणार आहे. आता तुम्हाला हा बोनस भेटणार की नाही त्याच्याविषयी संपूर्ण अपडेट काय आलेली आहे ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की अशा प्रकारची ओरिजिनल, ऑथेंटिक आणि सर्वात अगोदर माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचे काम जे आहे ते कंटिन्यू करत असतो. चला तर आजच्या व्हिडिओकडे वळूया. सर्वात प्रथम म्हणजे काल रात्री ज्या महिलांना बोनस भेटला त्या कोणत्या महिला आहेत आणि अजूनपर्यंत जर तुम्हाला ₹1 आला नसेल तर तुम्हाला दिवाळी बोनस भेटेल का, किंवा सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत, किंवा आम्हाला किती बोनस भेटेल, आम्हाला पहिला हप्ता आलेला आहे किंवा एकच हप्ता आलेला आहे, किंवा फॉर्म लवकर भरून सुद्धा पैसे जे आहेत ते आम्हाला अजूनपर्यंत आलेले नाही. सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठल्याही प्रकारचा डाऊट जर असेल तर तो डाऊट जो आहे तो तुमचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे. आता आपण जाणून घेऊया ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केले असतील किंवा ज्या महिलांनी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पर्यंत देखील अर्ज जे आहेत ते केलेले आहेत आणि अशा महिलांना बोनस जो आहे तो किती भेटत आहे. सर्वात प्रथम आहे 7,500 रुपयाचा प्रचंड मोठा बोनस. आता 7,500 रुपये कोणाला भेटणार आहेत तर ते अगोदर जाणून घेऊया. त्याच्यानंतर पुढे 3,500, 4,500 आणि 3,000 रुपये जे आहे ते कोणत्या महिलांना भेटणार ते आपण जाणून घेऊया. जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केलेला असेल, संपूर्ण लक्ष देऊन ऐका, जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते जवळपास 7,500 रुपयाचा बोनस जो आहे तो वाटप होणार आहे. आता भरपूर महिला म्हणतील, सर आम्ही अर्ज जे आहे ते ऑगस्टच्या आधी केले तर किंवा नंतर केले तर काही प्रश्न असू द्या तुमचा, तर पैसे जे आहेत ते तुम्हाला 7,500 रुपये भेटणार आहेत. जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि सर्व म्हणजे DBT असेल, आधार असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय बरोबर असणार आहेत, म्हणजे लिंक जर असतील सर्व गोष्टी, तर तुम्हाला पैसे जे आहेत ते ऑगस्ट महिन्यातच भेटणार आहेत. ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला 100% भेटणार आहेत. आणि आता काल भरपूर महिलांना जवळपास 7,500 कोणाला भेटले, कोणाला 4,500 भेटले. तर आता हे पहा, ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1ही भेटलेला नाही अशा महिलांनी काय करायचे तर हे गोष्ट जाणून घ्या. सरकार जे आहे ते कंटिन्युअसली पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करत आहे आणि काही महिलांना तर फक्त ₹1,500 भेटलेले आहेत. त्यांनी अर्ज अगोदर केला असेल तरी देखील काही महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला आहे किंवा जुलैमध्ये अर्ज केला आहे आणि त्या महिलांना पैसे किती भेटले, फक्त 1,500. जर त्या हिशोबाने धरलं तर त्या महिलांना जवळपास 7,500 रुपयेचा बोनस जो आहे तो भेटायला पाहिजे होता, परंतु त्या महिलांना फक्त 1,500 रुपये किंवा 1,500 रुपयेच भेटलेले आहेत. जर तुम्ही आता पुढे हे पहा, सर्वात प्रथम आपण जुलै आणि ऑगस्टमध्ये जर अर्ज केला असेल तर तुम्हाला डायरेक्ट 7,500 रुपयाचा बोनस भेटणार. ही गोष्ट क्लिअर झाली. आता पुढील गोष्टीकडे वळूया. ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आहे अशा महिलांना किती भेटणार, तर अशा महिलांना 4,500 रुपये जो आहे तो दिवाळी बोनस भेटणार आहे. आता दिवाळी बोनस म्हणजे काय आहे नेमकं, ही गोष्ट जाणून घ्या. 2 महिन्याचे पैसे जे आहे ते ॲडव्हान्समध्ये भेटणार आहे तुम्हाला. हो मित्रांनो, 2 महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये भेटणार आहेत. आणि जर तुम्ही अर्ज शेवटच्या महिन्यात पार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या जवळ आल्याच्यानंतर अर्ज केला असेल तर अशा महिलांना देखील 4,500 रुपयाचा बोनस जो आहे तो मिळणार आहे. 3,000पेक्षा कमी बोनस कुणालाच मिळणार नाही. ही गोष्ट आत्ताही सांगतो मी आणि याच्या अगोदरही सांगितली होती. 3,000 रुपयापेक्षा कमी बोनस जो आहे तो कुणालाही मिळणार नाही. याच्या अगोदर जर तुम्हाला 3,000, 4,500 किंवा 1,500 आले असतील तर त्याप्रमाणे तुमचा बोनस देखील त्याचप्रमाणे येणार आहे. परंतु 3,000पेक्षा कमी बोनस जो आहे तो कोणत्याच महिलांना भेटणार नाही. 1,96,43,207 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर तिसरा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे आणि यातून जर काही महिला राहिल्या असतील तर त्या महिलांना देखील पैसे जे आहेत ते लवकरच भेटणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. फक्त तुम्हाला 3 कामे जी आहेत मी सांगतो ते करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचे पैसे जे आहेत तुमच्या डायरेक्ट खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. मग ते 7,500 असो, 4,500 असो, 5,500 असो किंवा 3,000 असो, हप्ता जो आहे तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. फक्त 3 गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही करा, कारण की त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या अगोदर आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट आहे म्हणजे अतिशय सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, आधार कार्ड बँकेला लिंक करा. हो मित्रांनो, आधार कार्ड बँकेला लिंक करा, आहे की नाही ते चेक करा. कारण भरपूर महिलांना प्रश्न काय झाला आहे, फॉर्म भरला आहे, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, सगळं ओके, ठीक आहे, सगळं ओके, पण तुम्ही आधार कार्ड चेक लिंक आहे की नाही ते एकदा चेक करून घ्या. तुम्ही एकदा बँकेत जाऊन चेक करा किंवा ऑनलाईन देखील वेबसाईटवरून देखील तुम्ही चेक करू शकता OTPद्वारे. त्यामुळे जर आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्या आणि लिंक केल्याच्यानंतर पैसे जे आहेत ते लगेच प्राप्त होतात. आता भरपूर महिला, सर बँकेत तर भरपूर गर्दी आहे, आम्ही बँकेत जाऊन कशा प्रकारे चेक करू शकतो, बँकेत जाऊन कसे लिंक करू शकतो, तर गोष्ट जाणून घ्या. गर्दीच्या ठिकाणी जायची देखील गरज नाही. भले तुम्ही खाते कोणते दिले, SBI दिले असो, HDFC दिलेले असो किंवा कोणत्याही बँकेचे, महाराष्ट्र ग्रामीण बँक असो किंवा महाराष्ट्र कोणतीही बँक असो,
तुम्ही कोणत्याही बँकेचे खाते जर दिलेले असेल तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. सिंपल तुम्हाला जर लिंक करण्यास बँकेवाले काहीतरी कारणे मारत असतील किंवा गर्दी असेल तर तुम्ही काय करायचे आहे, सिंपल दुसरे काम म्हणजे पोस्टात जा तुम्ही. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्ट अकाउंट जे आहे ते ओपन करा. अकाउंट ओपन केल्याच्यानंतर तिथे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट ट्रान्सफर होतात. कुठल्याहीच प्रकारचे टेन्शन घ्यायचे. फक्त अकाउंट ओपन करायचे. आधार कार्ड जे आहे ते प्री लिंक होऊन येते. म्हणजे अकाउंट ओपन करतानाच तुमचे आधार कार्ड जे आहे ते डायरेक्ट बँकेशी लिंक होऊन येते आणि त्यामुळे तुम्हाला पैसे पडण्यास काहीच अडचण येत नाही. आता आपल्या एक ओळखीच्या महिला होत्या. त्यांनी काय केले तर त्यांनी फॉर्म भरला होता आणि SBIचे खाते जे आहे ते दिलेले होते. कोणत्या बँकेच्या संपूर्ण समजून घ्या तुम्ही. SBIचे खाते जे आहे ते त्यांनी दिलेले होते. परंतु त्याच्यानंतर आधार कार्ड त्यांची लिंक नव्हती त्या बँकेला. त्यांनी काय केले तर SBIमध्ये बँकेत जाण्यापेक्षा भरपूर गर्दी होती आणि त्यामुळे त्यांनी पोस्टात अकाउंट उघडले आणि अकाउंट उघडल्याच्यानंतर जवळपास 48 तासाच्या आतच त्यांच्या खात्यात पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा झालेले आहे. डायरेक्ट बेनिफिट जो आहे तो त्यांना भेटलेला आहे. 4,500 रुपये कालच त्यांच्या खात्यात जमा झाले आणि त्या आधार कार्ड लिंक जे आहे ते डायरेक्ट होऊन येते. आता तिसरे काम कोणते महत्त्वपूर्ण करायचे आहे तर हे भरपूर महिलांचा काय विषय असतो, लग्नाच्या अगोदर किंवा लग्न झाल्याच्यानंतर एक किंवा दोन बँकेत, लग्नाच्या अगोदर एका बँकेत, लग्न झाल्याच्यानंतर दुसऱ्या बँकेत, अशा प्रकारे 2 ते 3 अकाउंट काही महिलांचे असतात. सर्वांचे नसतात ठीक आहे, परंतु काही महिलांचे अकाउंट जे आहेत ते एकपेक्षा जास्त बँकेत असल्यामुळे त्या महिलांना भरपूर अडचण येत आहे. आता त्या महिलांना अडचण कशामुळे येत आहे तर त्यांनी काय केलेले आहे, आधार कार्डवर जर नाव चेंज केलं असेल किंवा काही विषय झाला असेल तर त्या खात्याचे नाव देखील त्याच हिशोबाने असायला पाहिजे. म्हणजे जर तुमचे आधार कार्डचे नाव समजा स्पेलिंग असली, समजा तुमचे काही असू देत शर्मा किंवा वर्मा, काही कोणतेही आडनाव असू देत, तुमचे स्पेलिंग मिस्टेक किंवा तुमचे समजा काही नाव असेल तर त्या नावानुसार स्पेलिंग एकदा चेक करा तुम्ही. आणि तर स्पेलिंग त्याच अकाउंटनुसार जर तुमचं अकाउंट असेल बँकेचे त्या स्पेलिंगनुसार तर काहीच अडचण नाही, त्या खात्यावर पैसे पडतात. परंतु स्क्रुटिनीमुळे अडचण काय येत आहे तर स्क्रुटिनी म्हणजे काय, महिलांच्या आधार कार्डवर वेगळे नाव आणि बँकेच्या खात्यावर वेगळे नाव असे असेल तरी देखील थोडाफार प्रॉब्लेम येत आहे, जास्त नाही प्रॉब्लेम येत. परंतु महिलेचे नाव जर थोडा डिफरन्स असेल तर प्रॉब्लेम जो आहे तो येत आहे. कारण की भरपूर लोकांनी काय केलेले आहे तर आधार कार्ड महिलेचे आणि बँक खाते त्याच्या नवऱ्याचे म्हणजे किंवा इतर दुसऱ्याही कोणत्या पुरुष व्यक्तीचे खाते जे आहे ते दिलेले आहे आणि फेक फॉर्म जे आहेत ते भरलेले आहेत. त्यामुळे सरकार जे ह्या गोष्टीविषयी अत्यंत काळजी घेत आहे की कोणत्याही अपात्र महिलेला पैसे जे आहेत ते ट्रान्सफर व्हावा नाहीत, यासाठी सरकार प्रयत्न जे आहे ते करत आहे. त्यामुळे तुम्ही हे जाणून घ्या, तुम्ही जर खाते उघडले असेल तर तुमच्याच नावाने पाहिजे. जॉईंट अकाउंट असेल तरी देखील थोडाफार प्रॉब्लेम येते, जॉईंट अकाउंटला देखील प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे सिंपल पोस्टात जाऊन तुम्ही खाते उघडा तर उपाय सांगितलेलाच आहे. आणि तुमचे खाते एकदा चेक करा तुम्ही. 2 ते 3 बँके जर खाते असले ना तर पैसे कधी पडतात, कोणत्याही बँकेच्या खात्यावर पडतात. त्यामुळे तिन्ही बँकेत जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या, पैसे आपल्याला आले की नाही आले तर कोणत्या बँकेत आले, या सर्व गोष्टी ज्या तुम्ही सिंपल जाऊन जस्ट चेकआउट करायचे आहे. त्यामुळे पैसे आल्याच्यानंतर तुम्हाला प्राप्त झाले की नाही आणि झाले असेल तर लगेच काढून आणायचे पैसे आणि दिवाळी जी आहे ती दणदणीत गोड साजरी करायची आहे. कारण की पैसे जर पडले असतील तर विड्रॉ करायला तुम्हाला काहीच अडचण नाही. आणि याच्यानंतर भरपूर महिला विचारतात सर ही योजना चालू राहणार की बंद राहणार, तर ही गोष्ट जाणून घ्या. जवळपास 9 महिन्याची तिथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 9 महिन्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. म्हणजे 9 महिन्याचे पैसे जे आहेत ते बाजूला काढून ठेवण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेविषयीचे. हे पहा तुम्ही 35,000 कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना बंद कधीच पडणार नाही. सध्या 9 महिने म्हणजे एक वर्षभर तर योजना 100% चालू असणार आहे. त्यामुळे 35,000 कोटीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. अजितदादा असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अदिती तटकरे मॅडम असतील, सर्वांनी स्पष्टरित्या सांगितलेले आहे की योजना आम्ही बंद पडू देणार नाहीत आणि हे 35,000 कोटींची तरतूद जी आहे ती वेगळीच करण्यात आलेली आहे आणि पुढचे 9 हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही असे स्पष्टरित्या सांगितलेले आहे. त्यामुळे ज्या महिला विचारत होत्या सर योजना बंद पडेल काय किंवा आम्हाला पैसे भेटतील की नाही, आमच्या पैशांचे काय झाले, तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे ही. 9 महिन्याचे पैसे कुठल्याही प्रकारची अडचण न येता तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि जर अजूनपर्यंत ₹1 आला नसेल तर टेन्शन घेऊ नका. आचारसंहितेच्या आधी म्हणजे दिवाळीच्या आधी भाऊबीजेचे पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर 100% पडणारच आहेत. ₹7,500 चा